नमस्कार मंडळी, मी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आणि बनवूया आजची खास रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची चमचमीत अशी उसळ. मटकीची उसळ हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकीपासून तयार होणारी ही उसळ चव आणि पौष्टिकता यांचा उत्तम संगम साधते. प्रथिनांनी समृद्ध असलेला हा पदार्थ दैनंदिन आहारासाठी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पर्याय मानला जातो. चला तर मग उसळ बनवण्यासाठी साहित्याची यादी आपण बघून घेऊया. साहित्याच्या यादीत दाखवल्याप्रमाणे आपण इथे मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी स्वच्छ धुवून 6 ते 8 तास पाण्यात भिजवायची आणि त्यानंतर त्याचे पाणी काढून एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ओल्या कापडात किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवायचे. 12 ते 24 तासात मटकीला छान मोड येते. 2 ते 3 टेबलस्पून इथे आपण तेल घेतलेलं आहे. चवीनुसार हळद आणि मीठ आणि हाफ टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे. मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. मोहरी, जिरे आणि थोडे मेथीदाणे घेतलेले आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर चवीनुसार बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि मेथीदाणे घालायचे. मोहरी, जिरे आणि मेथीदाणे चांगले तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिरची घालायची. लसण आणि मिरची चांगली परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण चिरलेला कांदा घालायचा. इथे मी थोडा कांदा गार्निशिंगसाठी ठेवलाय. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, मीठ आणि हळद टाकायचे. कमी जाळावर गॅसवर थोडं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. त्यानंतर मंद आचेवर ह्याला अर्धा ते 1 मिनिट शिजून घ्यायचं. टोमॅटो छान मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला मटकी घालायची. मटकीला छान परतून तिला अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचं. त्यानंतर थोडे पाणी घालून पुन्हा एकदा अर्धा ते 1 मिनिट मटकीला शिजवून घ्यायचं. पाणी आपण आपल्या इच्छेनुसार इथे यूज करू शकतो. जर तुम्हाला मटकीमध्ये रस्सा जास्त हवा असेल तर त्यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. मटकी छान शिजली की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पेरायची. कोथिंबीर पेरल्यानंतर पुन्हा एकदा मटकीला 1 ते 2 मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचं. तर अशी ही तयार आहे आपली खमंग, पौष्टिक आणि सोप्या पद्धतीने बनवलेली मटकीची उसळ. तर मंडळी, वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, पोटभर अन्न आणि मनभर समाधान याहून मोठी श्रीमंती नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.